नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आजकाल बऱ्याचशा लोकांना मध्ये बीपीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. बऱ्याचशा लोकांमध्ये बीपीचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये कमी जास्त 1-2 व्यक्ती अशी कुटुंबामध्ये बीपी किंवा ब्लड प्रेशर वाढलेला दिसतोच आहे. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी मुख्य बीपी वाढण्याचे कारण घेऊन आलेले आहे की कोणत्या कारणाने ब्लड प्रेशर वाढत असतो. ब्लड प्रेशर किंवा बीपी वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे ब्लड प्रेशर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. बऱ्याचशा व्यक्तींमध्ये मानसिक ताणतणाव घेण्याची खूप सवय असते. छोट्या गोष्टींवरती चिडचिड करणे आणि ताण घेणे ही सवय असते. त्यामुळे देखील ब्लड प्रेशर वाढत असतो. कारण ताणामुळे ब्लड प्रेशर हा वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मानसिक ताण कमी करणे किंवा ताणतणाव न घेणे, चिडचिड न करणे हे एक त्यातील वरती उपाय आहे. दुसरं कारण म्हणजे ब्लड प्रेशर वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे मिठाचं अतिरिक्त सेवन. बऱ्याचशा व्यक्तींना आपल्या अन्नात खूप मोठ्या प्रमाणात मीठ खाण्याची सवय असते आणि अतिरिक्त मीठ खाल्ल्याने देखील बीपी किंवा ब्लड प्रेशर वाढण्याची दाट शक्यता असते. कारण बऱ्याचशा लोकांना वरून मीठ खाण्याची सवय असते आणि त्या वरून मीठ खाल्ल्याने देखील बीपी किंवा ब्लड प्रेशर मोठ्या प्रमाणात वाढत असतो. तिसरे कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. बऱ्याचशा व्यक्तींना व्यायाम करण्याची सवय नसते. दिवसभर बसून काम करत असतात आणि परत ते व्यायाम देखील करत नसतात. व्यायाम पण करत नसतात. त्यामुळे देखील बीपी किंवा ब्लड प्रेशर वाढतो. कारण शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे शरीरातील जे फॅटनेस आहे किंवा अतिरिक्त चरबी आहे ती आपली कमी होत नाही आणि त्यामुळे देखील ब्लड प्रेशर वाढण्याची दाट शक्यता असते, वाढू शकतं. चौथी गोष्ट म्हणजे बसल्या ठिकाणी काम करणे. बऱ्याचशा लोकांना असे काम असतात. आजकाल बऱ्याचशा लोकांना कंपनीमध्ये काम करतात किंवा बसून काम करत असतात. ज्यामध्ये ऑफिशियल वर्क असते. त्यामध्ये ते 8 ते 10 तास बसून एका ठिकाणी काम करत असतात. त्यामध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नसते. त्यामुळे देखील बीपी वाढण्याची दाट शक्यता असते. मसाले 5वी गोष्ट म्हणजे मसालेदार किंवा अतिरिक्त मसाल्याचा वापर करणे किंवा तेलकट तळलेली पदार्थाचं सेवन जास्ती करणे. जेवणामध्ये बऱ्याचशा लोकांना तेलकट मसालेदार पदार्थ खाण्याची खूप सवय असते. त्यांना मसालेदार पदार्थ खूप खायला आवडत असतात आणि बाहेरचे फास्ट फूड खाण्याची खूप सवय असते. त्यामुळे देखील बीपी वाढण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असते. त्यामुळे जर आपल्याला आपली बीपी नॉर्मल ठेवायची असेल किंवा आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर आपण बाहेरची तळलेली पदार्थ किंवा अतिरिक्त मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे. चौथी 6वी गोष्ट म्हणजे आपल्या घरी जर एखाद्या घरी आपल्या अनुवंशिकतेमुळे देखील बीपीचा त्रास होत असतो. बऱ्याचशा कुटुंबामध्ये आपल्या आईला, वडिलांना किंवा आपल्या आजोबा, आजींना किंवा आपल्या नातेवाईकांना बीपी वाढण्याची समस्या असते. त्यामुळे देखील आपल्याला बीपी होऊ शकतो. जर आपल्याला बीपी कमी करायची असेल तर आपल्याला नियमित व्यायाम वगैरे केले पाहिजे. त्यामुळे आपला बीपी कमी होत असतो. आणि बीपी कमी होण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी देखील मी नंतर व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही तो नक्की बघाल आणि माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की जुळा. धन्यवाद सर्व यूट्यूब परिवाराचं.